हरिओम. आज मंगळवार 1 ऑक्टोबर 2024, शके 1946, भाद्रपद चतुर्दशी, अमावास्या प्रारंभ, रात्री 9:38. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आजच्या प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हाच मुख्य भाग आहे. ऐकूया. उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचं महत्त्व गांभीर्य मनावर ठसावं म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे. बाकी आनंद आणि उत्साह त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे बरं. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचं प्रेम वाढीला लागावं हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणं, फराळ करणं या सगळ्या गोष्टी मागचं दुःख विसरण्यासाठी म्हणून नाहीत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्र, पूजापाठ इत्यादी सर्वांचं कार्य भगवंताचं प्रेम मिळवणं हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हवे नको पण नाहीसं होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचं प्रेम याला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असं म्हणतो, पण करणी केलेला कुणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते की नाही. जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दलची वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होणार. तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका. देव कधीही कोणाचं वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचं सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का हो? आपण तिला मनापासून हाकच मारत नाही ना. भगवंताचं नाम मनापासून घेतच नाही. इथेच आपलं सगळं चुकतं. तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखं रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागणं मागा. रामा, तुझं प्रेम आम्हाला दे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीनं देईल यावर विश्वास ठेवा ना. तो त्याच्यासाठीच तिथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने आपला संसार, आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सोडू नका. भगवंताच्या रामानेच त्याचा सहवास घडणार आहे. त्याचं प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे आणि या नामाची तुम्ही संगत धरा बरं. त्याचा सतत सहवास ठेवा. त्याला प्राणापलीकडे जपा. मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोचवल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा. मग राम तुमच्या पुढेच उभा आहे बरं. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम. नामावर विश्वास बसणं हे महाभाग्याचं लक्षण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.